जय हिंद मित्रांनो, दी योद्धा करिअर अँड स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगरहून मी गंगाधर सुरसे, एक्स आर्मी. आणि आज आपण बघतोय की ज्या मुलांचं ठाणेमध्ये डॉक्युमेंटेशन झालं त्यांच्याशी आज आपण संवाद साधू आणि विचारू की त्यांना काय काय प्रॉब्लेम्स आले किंवा डॉक्युमेंटेशनमध्ये काय काय कमी आहे किंवा डॉक्युमेंटेशनमध्ये काढताय का, शारीरिक चाचणीमध्ये वजन झालं, हाईट झालं, याच्यामध्ये काढताय का. ठीक आहे. तर ह्या आहे कोमलताई आणि शरद. तर आपण जाणून घेऊया. शरद, तुझं डॉक्युमेंटेशन कुठं होतं? सर, माझं डॉक्युमेंटेशन ठाण्याला होतं आणि माझी बॅच 11ची होती. तरी म्हणजे टेबल खाली असल्यामुळे मला 9ला बोलवलं आणि 9 वाजता माझं कंप्लीट झालं 15 मिनिटात. किती वेळ लागला टोटल तुम्हाला? एक अर्धा तास लागला असेल जास्तीत जास्त. फक्त अर्धा तासामध्ये पूर्ण डॉक्युमेंटेशन झालं? हो सर. बरं, कुणाला डॉक्युमेंटेशन मध्ये काढलं का? नाही सर, माझ्या समोर तरी डॉक्युमेंट मध्ये कोणाला काढलं नाही. आणि मेडिकल सर्टिफिकेट वगैरे काही असं कंपल्सरी नव्हतं. बस. त्याच्यानंतर हाईट वेट याच्यामध्ये? नाही सर, हाईट वगैरे कोणाला काढलं नाही माझ्या समोर तरी. पण ते नाव वगैरे म्हणजे डॉक्युमेंटचे नाव वगैरे चांगले चेक करतायत ते जपून म्हणजे. अच्छा. आणि त्यांनी काही सांगितलं का तुमचं ग्राउंड वगैरे कधी होणार आहे म्हणून? नाही सर, असं काही नाही सांगितलं. ओके. आणि रूट वगैरे? रूट तिथून एक 25 किलोमीटर शहापूरवरून आगही म्हणून एक गाव आहे. तिथं वनरक्षकचा ट्रॅक आहे बघा. बरं. हो, तिथं जाऊन मी बघितलं होतं. अच्छा. ट्रॅक खूप चांगला आहे. अच्छा. म्हणजे आपण टाकल्याप्रमाणे, व्हिडिओ टाकल्याप्रमाणे 3 किलोमीटर प्लेन आहे. हो सर. 1200 मीटर चढ आहे. अगदी बिलकुल सर. आणि 800 मीटर ढाळ आहे. हो सर. 1 ते 3 किलोमीटर सर पूर्ण प्लेन आहे. 3 ते 4 चढ आहे थोडा आणि 4 ते 5 उताराच आहे पूर्ण. अच्छा. आणि बाकी अजून काही त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिले का तुम्हाला, काही सूचना दिल्या का? नाही सर, काय इन्स्ट्रक्शन वगैरे काय दिलेलं नाही तसे. म्हणजे ग्राउंड केव्हा होईल, काय होईल असं? नाही, असं काही सांगितलं नाही सर त्यांनी. ठीक आहे. तर तुम्हाला वनरक्षकच्या लेखी परीक्षेत किती मार्क आहे? सर, मला 104 मार्क आहेत. आणि टायमिंग माझा सर 19-20 पर्यंत येतो. ओके. म्हणजे आपले कुठेतरी चान्सेस आहेत. हो सर. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की शरदचं BSF मध्ये ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे. आणि तरी पण त्यांची इच्छा आहे की बा वनरक्षकमध्ये ट्राय करायचं. आणि त्यांना 104 मार्क आहे. जवळजवळ त्यांनी 70 मार्काचं जरी ग्राउंड मारलं तरी त्यांचं कुठं ना कुठं म्हणजे शक्यता वाढून जाते सिलेक्शन होण्याची. तर धन्यवाद शरद. आता आपण पुढं कोमलताईशी संवाद साधू. तर कोमलताई, तुमचं डॉक्युमेंटेशन कुठे झालं? माझं ठाण्याला होतं सर. 29 तारखेला. तेव्हा सकाळी 8 वाजता बोलावलं झालं. सिलेक्शन झालं आता. 8:30ला गेले मी. आणि अर्ध्या तासातच फिनिश होऊन गेलं. म्हणजे 9:30ला मला पाठवलं. अच्छा. तर हाईट वेटमध्ये मुलींना काढलं का? वजनामध्ये खास करून मुलींना जास्त प्रॉब्लेम येतो. तर वजनामध्ये मुलींना काढलं का? शक्यतो माझ्या समोर तरी वजनानंतर म्हणजे काढलं असं नाही. त्यांनी फक्त रेकॉर्ड म्हणजे लिहून घेतलं की किती वजन आहे, किती आहे ते म्हटले. जे क्वालिफाय आहे त्यांची लिस्ट नंतर लागेल. अच्छा. आणि डॉक्युमेंटेशन मध्ये कुणाला काढलं का मुलींना? डॉक्युमेंटेशन मध्ये शक्यतो म्हणजे एवढं काढत नाही, म्हणजे फ्रेंडली पॅनल आहे. अच्छा. म्हणजे तुम्हाला काही डॉक्युमेंटेशन मध्ये समस्या आली नाही. म्हणजे त्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंट्स मागवलेले होते आणि झेरॉक्स, एक झेरॉक्स प्रत्येकाची. अच्छा. त्यांनी काही सूचना दिल्या का तुम्हाला? नाही, सूचना काही नाही. फक्त मी विचारत होते ना की रनिंग काय नंतर डॉक्युमेंटेशनच्या नंतर होईल का. तर ते म्हटले की नाही, 2-3 दिवसात एक लिस्ट बघा म्हणे, वेबसाईट चेक करून बघा. लिस्ट वगैरे टाकू आम्ही, म्हणजे येऊन जाईल माहिती तुम्हाला कधी रेडी वगैरे असेल. आणि कुठं ग्राउंड होईल, काय होईल ते सांगितलं का त्यांनी? ग्राउंडचं त्यांनी 2 ठिकाणी सांगितलं. कन्फर्म नाही म्हणे अजून. एक भिवंडी किंवा शहापूरला असेल असं म्हटले. अच्छा. तर ताईनं विचारलं होतं की ग्राउंड कुठं होईल, तर त्यांनी सांगितलं भिवंडी, पाईपलाईन रोड आणि शहापूर. जसं आपण शहापूरच्या ट्रॅकचा व्हिडिओ टाकलेला यूट्यूबला. तर आपण बघितलं की ठाण्यामध्ये विदिन 20 ते 30 मिनिटामध्ये डॉक्युमेंटेशन क्लिअर होतंय. आणि डॉक्युमेंटमध्ये कोणाला काढलं नाही. हाईट आणि वेटमध्ये एवढं कोणी म्हणजे जे एलिजिबल आहे ते तर आहेत, पण एवढं काही जास्त छाटणी झालेली नाही. तर शेवटचा प्रश्न असा आहे की मुलं ॲब्सेंट होते का तिथं डॉक्युमेंटेशन? हा सर, मुलं बऱ्यापैकी ॲब्सेंट होते सर. हो. 30-40% जवळजवळ यांचं असं म्हणणं आहे की 30 ते 40% मुलं हे डॉक्युमेंटेशनला ॲब्सेंट होते. म्हणजे जवळजवळ 80,000 जरी फॉर्म आले असतील तर आपण 30% जरी धरलं तर जवळजवळ 20 ते 25,000 मुलं. जर आपण असं विचार केला तर 20 ते 25,000 मुलं हे डॉक्युमेंटेशनला
येणार नाही. कॉम्पिटिशन राहील 50,000 मध्ये आणि त्याच्यानंतर मग बघूया. जर पुढील अपडेट जर आला ग्राउंड कुठे होईल काय होईल तर तुम्हाला नक्कीच आम्ही आमच्या चॅनलद्वारे कळवू. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय हिंद.